श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, अनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना पाहिजे तेवढे पैसे मिळत नाही। घरामध्ये पैशाची कमी राहते। ज्योतिष मान्यतेनुसार ज्या घरात लोकांच्या कुंडलीत ग्रहाचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो। कुंडलीतील दोष आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांची विशेष पूजा करावी। येथे जाणून घ्या धनलाभ करून देणारे काही खास उपाय। पहिला उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी। पूजेमध्ये भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा खीर नैवेद्य दाखवावे। त्यानंतर श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळेस जप करावा। मंत्र जप करणे शक्य नसल्यास 108 वेळेस ऐकावा। हा उपाय पती पत्नीने एकत्र केल्यास लवकर शुभ फळ प्राप्त होऊ शकतात। मंत्र जप करण्यासाठी कमळगट्टाची माळ वापरावी। धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात। दुसरा उपाय, घर बांधताना फ्लॅटच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात चांदीपासून बनवलेल्या नागनागिनीची जोडी पुरून टाकावी। घर बांधून झालेले असल्यास या दिशेला नागनागिनीची जोडी एका कलशात लपवून ठेवा। या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी राहते। तिसरा उपाय आहे, स्नान केल्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन महालक्ष्मीच्या ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळेस जप करावा। या मंत्राने मोठमोठे आर्थिक संकट दूर होऊ शकतात। चौथा उपाय आहे, धनलाभाची इच्छा असल्यास रोज संध्याकाळी शिवलिंगाजवळ दिवा लावावा आणि ओम साम सदा शिवाय नमः मंत्राचा जप करावा। या उपासनेत सुद्धा गरिबांचे योग दूर होऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।